आजच्या माझ्या प्रेझेंटेशनचा टॉपिक आहे की मॉनिटरिंग अँड कंट्रोल ऑफ स्विचिंग ऑपरेशन्स. म्हणजे जे सबस्टेशन मध्ये आपण जे स्विचिंग ऑपरेशन्स करतो डिफरंट पर्पज साठी आपण करतो, तर त्याचा मॉनिटरिंग आणि कंट्रोल करायची काय गरज आहे हे मी आज थोडं प्रेझेंटेशन मधून आपल्यासमोर सांगणार आहे. तर यामध्ये ब्रीफ कंटेंट्स आहेत की वेगवेगळ्या पॉवर सिस्टम स्विचिंग ऑपरेशन्स कशासाठी करतो, त्यानंतर टाइप्स ऑफ स्विचेस कोणते कोणते आहेत, त्यानंतर मॉनिटरिंग टेक्नॉलॉजीज, कंट्रोल स्ट्रॅटेजीज अँड चॅलेंजेस अँड सोल्युशन्स. तर सुरुवातीला आपण स्विचिंग ऑपरेशन्स का करतो, तर आपल्याला माहिती आहे खूप वेळा आपल्याला फॉल्ट आयसोलेट करावा लागतो किंवा एखाद्या लाईनवर आपल्याला जर मेंटेनन्स करायचं असेल तर त्यावर आपल्याला आउटेज घ्यावं लागतं. त्यासाठी आपण स्विचिंग ऑपरेशन्स परफॉर्म करतो. जसं की इथे दिले की फॉल्ट आयसोलेशन, मेंटेनन्स अँड लोड बॅलन्सिंग. However, effective monitoring and control of switching operations are essential to ensure grid stability and minimize disruptions. आता यामध्ये सेकंड जो पॉइंट आहे की it highlights the critical need for real-time data acquisition and decision making to ensure safety, reliability and efficiency of electrical grids. म्हणजे आपल्याला रिअल टाइम मॉनिटरिंगची खूप गरज आहे, कारण आपले जे सगळे फॉल्ट्स असतात त्याचा टाइम सुद्धा एकदम मिलीसेकंड्स किंवा आय वुड रादर से मायक्रोसेकंड्स मध्ये असतो. त्यानंतर सेकंड स्लाइड आहे की व्हॉट इज द नीड फॉर मॉनिटरिंग अँड कंट्रोलिंग स्विचिंग ऑपरेशन्स. फर्स्ट पॉइंट आहे की ग्रिड रिलायबिलिटी अँड कंटिन्युटी ऑफ सर्व्हिस. तर आपल्याला माहिती आहे की वन नेशन वन ग्रिड आहे आता, तर कुठेही आपला जर डिस्ट्रप्शन झाला, एखादा फॉल्ट झाला आणि समजा जर कॅस्केड ट्रिपिंग झालं तर ओव्हरऑल बिग पिक्चर मध्ये आपल्याला खूप ठिकाणी ब्लॅकआउट होऊ शकतं. सो जर आपल्याला ग्रिड रिलायबिलिटी जर वाढवायची असेल तर आपल्याला इफेक्टिव्ह मॉनिटरिंग करायची गरज आहे. सेकंड पॉइंट आहे की सेफ्टी फॉर वर्कर्स अँड द पब्लिक. जर माझ्याकडे अशी कुठली सिस्टीम असेल की ज्याला मी जर कंट्रोल म्हणजे माझ्या कंट्रोल रूम मधनं जर मी ऑपरेशन करत असेल तर ह्युमन इंटरव्हेन्शन कमी होईल. नो डाऊट आपण मॉनिटर करायला कोणाला तरी पाठवत असतो यार्ड मध्ये, पण तिथे जाऊन फिजिकली ऑपरेशन करण्यापेक्षा इट इज सेफ टू हॅव ऑपरेशन्स बीइंग डन थ्रू कंट्रोल रूम इटसेल्फ. नेक्स्ट स्लाइड आहे की इफिशियंट लोड बॅलन्सिंग. तर आपल्याला माहिती आहे जनरेशन आणि डिमांड जर आपल्याला प्रॉपर बॅलन्स नाही झाली तर फ्रिक्वेन्सी मध्ये इन्स्टॅबिलिटी येऊ शकते, जेणेकरून आपल्या ग्रिडला प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासाठी सुद्धा आपल्याला इफेक्टिव्ह मॉनिटरिंग गरजेचं आहे. फोर्थ पॉइंट आहे की मेंटेनन्स प्लॅनिंग अँड ॲसेट मॅनेजमेंट. तर आपण जर आपली पूर्ण सिस्टीम फॉर एक्झाम्पल पुढे मी घेणार आहे की स्काडा थ्रू जर आपण व्यवस्थित मॉनिटर केली तर आपलं एखादं जे इक्विपमेंट आहे जसं की ट्रान्सफॉर्मर एकदम कॉस्टली इक्विपमेंट आहे, तर त्याचं आपल्याला आपण जसं आपण डॉक्टरकडे जाऊन आपली हेल्थ वगैरे चेक करतो तसं आपल्याला पहिल्यापासूनच माहित असेल की आपल्या डिव्हाइस मध्ये काय प्रॉब्लेम आहे, तर आपण त्याचं मेंटेनन्स प्लॅनिंग करू शकतो आणि सगळे जे ॲसेट्स आहेत त्याचं व्यवस्थित आपण मॅनेजमेंट करू शकतो. फिफ्थ इज व्होल्टेज अँड फ्रिक्वेन्सी कंट्रोल. अगेन जर आपल्याला माहिती आहे की व्होल्टेज कंट्रोल जो आहे इट इज रिलेटेड टू रिएक्टिव्ह पॉवर कॉम्पेन्सेशन. तर रिएक्टिव्ह पॉवर कॉम्पेन्सेशन सुद्धा आपण स्विचिंग ऑपरेशन्स त्यासाठी सुद्धा गरजेचे आहे. आणि दुसरं जसं मी सांगितलं की फ्रिक्वेन्सी कंट्रोल जनरेशन आणि लोड डिमांड बॅलन्स करायसाठी. सिक्स पॉइंट आहे इंटिग्रेशन ऑफ रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. तर जसं अनिकेतने सांगितलं की रिन्युएबल एनर्जी सोर्सेस जे आहेत त्याचं पण आता सध्या आपल्याला इंटिग्रेशन करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला प्रिसाइज कंट्रोल पाहिजे, कारण जसं त्यांनी सांगितलं की एन्व्हायरमेंटल कंडिशन नुसार त्यामध्ये सुद्धा चेंजेस होत असतात. नेक्स्ट आहे रोल ऑफ स्विचिंग ऑपरेशन्स. तर जनरली सांगितलं की स्विचिंग ऑपरेशन्स जे आहेत ते आपल्याला फॉल्टी पार्ट आयसोलेट करायसाठी किंवा ज्यावेळी आपल्याला आउटेज द्यायचं आहे त्यासाठी आपण मेनली यूज करतो. त्यानंतर मेन स्विचिंग ऑपरेशन्स कशासाठी इसेन्शियल आहे तर फॉल्ट आयसोलेशन, मेंटेनन्स, रिपेअर, लोड मॅनेजमेंट, इंटिग्रेशन ऑफ रिन्युएबल एनर्जी अँड इंटिग्रेशन ऑफ डिस्ट्रिब्युटेड एनर्जी रिसोर्सेस. याबद्दल मी पुढे डिस्कशन करणार आहे. ओके, सो आता आपण यामध्ये डिस्कस करू की टाइप्स ऑफ स्विचेस आपण कोणते कोणते यूज करतो पॉवर सिस्टम मध्ये. तर यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ स्विचेस आहेत. पहिलं तर एअर सर्किट ब्रेकर्स, ऑइल सर्किट ब्रेकर्स जे आपण पूर्वी यूज करायचो, आता सध्या आपण SF6 सर्किट ब्रेकर्स यूज करतो, काही ठिकाणी VCBs पण यूज करतो. त्यानंतर डिस्कनेक्ट स्विचेस, लोड ब्रेक स्विचेस, आयसोलेटिंग स्विचेस, ट्रान्सफर स्विचेस, सेक्शनलायझिंग स्विचेस आणि ग्राउंडिंग स्विचेस. तर आता मॉनिटरिंग टेक्नॉलॉजी आता एक्झिस्टिंग कोणत्या आहेत तर पहिली तर स्काडा सिस्टम जी आपण सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन सिस्टम. तर काय लिहिले की स्काडा सिस्टम्स आर द बॅकबोन ऑफ पॉवर सिस्टम मॉनिटरिंग. म्हणजे आपल्याला पूर्वी कसं असायचं आपलं इफेक्टिव्ह मॉनिटरिंग होत नव्हतं, जे काही रिडिंग्स आहेत ते तिथे जाऊन आपल्याला मॅन्युअली घ्यायला लागत होते. त्यासाठी आपण स्काडा सिस्टम इनकॉर्पोरेट केली. दे कलेक्ट अँड प्रोसेस डेटा फ्रॉम व्हेरियस पॉइंट्स इन द ग्रिड सच एज सबस्टेशन, जनरेटर्स अँड ट्रान्समिशन लाईन्स. म्हणजे आपल्या सबस्टेशन मधल्या बसची व्होल्टेजेस, जे काही आपली इनकमिंग इम्पोर्ट एक्सपोर्टची जी पॉवर आहे ती पण आपण याच्यातून मॉनिटर करू शकतो. देन ऑपरेटर्स यूज स्काडा टू मॉनिटर रियल टाइम कंडिशन्स, कंट्रोल इक्विपमेंट रिमोटली अँड रिस्पॉन्ड टू ॲबनॉर्मल इव्हेंट्स अँड इमर्जन्सी. ओके, तर आता नेक्स्ट जे आहे
हे फेज मेजरमेंट युनिट्स. म्हणजे जर आपल्याला स्काडा पासून एक स्टेप जर पुढे जायचे असेल तर आपण सध्या पीएमयूचा पण यूज करतो काही ठिकाणी. फेज मेजरमेंट युनिट्स म्हणजे काय आहे की आपल्या ज्या इलेक्ट्रिकल क्वांटिटीज आहेत लाईक व्होल्टेज करंट जे आहेत तर त्याचा आपण मॅग्निट्यूड आणि त्याचा फेज अँगल आपण मेजर करतो. आणि दे ऑफर हाय स्पीड प्रिसाइज डेटा दॅट एड्स इन मॉनिटरिंग ग्रिड स्टॅबिलिटी अँड आयडेंटिफाइंग डिस्टर्बन्सेस. आणखी एक गोष्ट, जर आपल्याला फ्रिक्वेन्सीचा प्रिसाइज कंट्रोल आपल्याला जर करायचा असेल त्यासाठी सुद्धा आपण पीएमयू यूज करतो. थर्ड आहे सिंक्रोफेजर नेटवर्क्स. सिंक्रोफेजर नेटवर्क्स हे वेगळं काही नाही तर आपण डिफरंट पीएमयू जर इंटिग्रेट केले ग्रिड मध्ये तर त्याचे जे नेटवर्क मिळतात आपण सिंक्रोफेजर नेटवर्क्स म्हणतो. नेक्स्ट आहे फायबर ऑप्टिक सेन्सर्स. तर फायबर ऑप्टिक सेन्सर्स जे आहेत दे आर यूज्ड टू मॉनिटर फिजिकल पॅरामीटर्स सच एज टेम्परेचर, स्ट्रेन अँड व्होल्टेज इन पॉवर इक्विपमेंट लाईक ट्रान्सफॉर्मर अँड ट्रान्समिशन लाईन्स. आता हे जे सेन्सर्स आहेत दे प्रोव्हाइड अर्ली वॉर्निंग फॉर द पोटेन्शियल इश्यूज. कारण यामध्ये आपण जे त्याचे फिजिकल पॅरामीटर्स आहेत जसे की टेम्परेचर, स्ट्रेन हे सगळे आपण मेजर करू शकतो अँड दे कॅन ऑल्सो विथस्टँड हार्श ऑपरेटिंग कंडिशन्स. त्यानंतर नेक्स्ट आहे की डिस्ट्रीब्युटेड एनर्जी रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टम्स. की आता सध्या रिन्युएबल्स मुळे डीआर मॅनेजमेंट सिस्टम्स जे आहेत त्या मॉनिटर अँड कंट्रोल करतात इन्क्लुडिंग सोलर पॅनल्स, विंड टर्बाइन्स अँड एनर्जी स्टोरेज सिस्टम्स. They also ensure the efficient integration of DRs into the grid while maintaining grid stability. त्यानंतर सिक्स्थ आहे की डिजिटल फॉल्ट रेकॉर्डर्स. तर डीएफआरस जे आहेत ह्याचा यूज आपण मोस्टली करतो की ज्यावेळी एखादी फॉल्ट कंडिशन येते आणि त्यानंतर आपण त्याचा डिस्टर्बन्स रेकॉर्ड जेव्हा आपण काढतो तर त्यासाठी आपण डिजिटल फॉल्ट रेकॉर्डर्स असतात की जेणेकरून आपल्याला त्या फॉल्टचा पॉसिबल म्हणजे कॉज काय असेल ह्याच्याबद्दल आपल्याला माहिती मिळते. नेक्स्ट आहे की कंट्रोल स्ट्रॅटेजीज. तर कंट्रोल स्ट्रॅटेजीज मध्ये मॅन्युअली आपण कंट्रोल करू शकतो. त्यानंतर क्लोज लूप कंट्रोल स्ट्रॅटेजी आहे. त्यानंतर जर आयसोलेशन ऑफ फॉल्ट्स आपल्याला गरजेचं आहे कारण जर आपण राईट टाइमला फॉल्ट आयसोलेट नाही केला तर तो अल्टिमेटली जो फॉल्ट फीड आहे तो ट्रान्सफॉर्मर करत असतो त्यामुळे त्याच्या वाइंडिंगला जास्त स्ट्रेस येतो आणि त्यामुळे ते प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यानंतर सेफ्टी इंटरलॉक्स आहेत, इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल इंटरलॉक. आता ह्याचे जे चॅलेंजेस किंवा सोल्युशन्स आहेत की फर्स्ट आहे की सायबर सिक्युरिटी मेजर्स की सायबर अटॅक्सला वगैरे हे खूप प्रोन असते आपली सिस्टम. त्यानंतर जसं मी सांगितलं रिन्युएबल एनर्जी इंटिग्रेशन. सेकंड आहे की एनहान्स रिलायबिलिटी. आपल्याला जर रिलायबिलिटी पाहिजे असेल तर आपल्याला इफेक्टिव्ह मॉनिटरिंगची गरज आहे. आणि ग्रीड मॉडर्नायझेशन म्हणजे जर ग्रीड मॉडर्नाइज आपल्याला जर करायचं असेल तर त्यासाठी एजिंग इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे त्यामध्ये आपल्याला चेंजेस करून ते मोर रिलायबल आणि मोर ॲडव्हान्स करायची गरज आहे. थँक्यू. एक मिनिट ओव्हरशूट झाला तुमचा. फॉर क्वेश्चन अँड आन्सर वी हॅव टाइम. तुम्ही पीएमयू बद्दल सांगितले. सो व्हॉट डू यू ॲक्च्युअली अंडरस्टँड बाय पीएमयू? ओके सर, फेज मेजरमेंट युनिट्स म्हणजे मी सांगितलं की ज्या इलेक्ट्रिकल क्वांटिटीज आहेत व्होल्टेज किंवा करंट त्याचा आपण मॅग्निट्यूड आणि फेज अँगल त्याचा मेजर करतो आणि त्या म्हणजे त्या लॉजिक नुसार आपण क्वांटिटीज म्हणजे रिअल टाइम मध्ये आपण डेटा घेतो आणि त्याच्यावर ऑपरेशन करून आपण त्यावर म्हणजे क्लोज लूप सिस्टम सारखी आपण ट्रीट करू शकतो. तुम्ही जेव्हा फेज अँगल मेजर करता बेसिकली यू आर मेजरिंग अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. ते तुम्हाला एमडब्ल्यू आणि एलबीआर पण करून जाईल. So why PMU is required? I don't have it will give basically you the same data. Yes. But why PMU? You told about the incident fault detection. Yes. For the transformer. Yes. So which are the tests needed to be done for detection of the incident fault which are minor in the nature and then later on it grows to bigger? Okay. So for yes, so for that we need to check the DGA of that particular oil, transformer oil. If that DGA is what is DGA? Dissolved gas analysis. We need to do. How it is done? We just take the sample from the transformer, oil sample, and then we perform it, and we'll check for the concentration of different gases such as acetylene, methane, etc. And if there is any potential like acetylene is there, then we need to monitor the particular transformer by this platforms. Now you talked about different switches. Yes. So what is the difference between isolator and circuit breaker? Yes. The isolator is basically operated on no load, and circuit breaker is operated on load. Means we can't operate isolator on load because if we operate isolator on load, then there will be heavy sparking. Only sparking, or it will damage the equipment? Yes, sir. It will damage the equipment.